मित्रांनो नमस्कार. मी आहे संतोष गोडघसे आणि आपण बघत आहात द आर्ट ऑफ संतोष हे चॅनल. मित्रांनो, या चॅनलवरती आपण बघतोय रोजच की नवीन नवीन व्हिडिओ टाकत आहोत, पण आता आज थोडा वेगळा व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न केला. मी आज शेतात गेलो असताना चिखल झाला होता पावसामुळं आणि एक चिखलाचा लगदा, चिखलाचा गोळा, मातीचा गोळा मी आणला. म्हणलं याचं काहीतरी बनवावं. परत वेळ न मिळाल्यामुळं म्हटलं चला ड्रॉइंगच करूया. मग रंगाऐवजी मी त्या काळ्या मातीचा रंग म्हणून वापर केला. तुम्ही बघत असाल, तुमच्यासमोर मी एक स्केच करत आहे, जे की एक पोर्ट्रेट बनवण्याचा प्रयत्न करतोय मी. बघा, मी ओली माती घेतली, ब्रशच्या साहाय्याने पाण्याच्या माध्यमातून तिला थोडंसं रंगासारखं पातळ बनवून कागदावरच्या पोर्ट्रेटमध्ये रंगलेपन चालू केलं. सुरुवातीला गडद छटाच्या साहाय्यानं चित्र तयार केलं. म्हणजे चित्रामध्ये आपण बघत असतो, कुठल्याही एका साईडनी प्रकाश असतो आणि एका साईडनी पडछाया असते, म्हणजे गडद छटा असतात. तर ज्या बाजूने गडद छटा आहेत त्या बाजूने मी रंग देण्याचा प्रयत्न केला. लगेच दुसरी बाजू घेतली आणि आपण वॉटर कलर किंवा जलरंग म्हणतो त्याला, ज्या पद्धतीनं देतो त्या पद्धतीनं ब्रशच्या साहाय्याने ही माती मी कागदावर उमटवत आहे ब्रशच्या साहाय्याने. आपण बघू शकता, याचे जिथे हवे आहे तिथे पॅच मी देत आहे. हलक्या हाताने पोर्ट्रेटवर दाढीचा इफेक्ट दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे. अशा पद्धतीने त्याचे कान दोन्ही साईडनी. आता थोडं कॅरेक्टरमध्ये आपण जाऊयात. आपल्याला जे चित्रात शेड अँड लाईट म्हणतो आपण, तो जो भाग आहे ड्रॉइंगचा तो दाखवण्याचा थोडक्यात प्रयत्न केलेला आहे. आणि नंतर आता आपण थोडासा डिटेल करण्याचा प्रयत्न करू. रंग नसल्यामुळे मातीमध्ये इफेक्ट देणं एवढं सोपं नसतं. हा माझा पहिला प्रयत्न असल्यामुळे कदाचित मला हे माध्यम अवघड जात असेल. अजून सरावातून याच्यात बारकावे लक्षात घेऊन मी हे चांगल्या पद्धतीनं करू शकेल असं मला वाटते. अशा पद्धतीने आपण ड्रॉइंग करत आहोत. व्हिडिओ खूप छान होणार आहे मित्रांनो, शेवटपर्यंत बघत जा. हा पोर्ट्रेटमधील कॅरेक्टरचा फेटा आहे. अशा पद्धतीनं आपण ड्रॉइंग करत आहोत. हे कुठे बघून काढण्याचा प्रयत्न नाही आहे, मनानंच चित्र कुठेतरी काढण्याचा प्रयत्न चालू आहे. हा बघा, दाढीच्या खालचा जो मानेचा भाग असतो तो डार्क काढावा. आणि त्याचं कारण का, तर त्याच्यावर मानेची शॅडो पडत असते, त्यामुळं तो शक्यतोवर म्हणजे नेहमीच डार्कच दाखवावा. चित्र काढत असताना, चेहऱ्यावरील हावभाव दाखवत असताना एका बाजूने गडद छटा, दुसऱ्या बाजूने वॉटर कलर देत असाल तुम्ही तर जो काही कागद असतो त्याचा इफेक्ट दाखवावा.
त्यामुळं त्यामध्ये तुमच्या चित्राचे किंवा तुमच्यातील कलाकार समोरच्या बघणाऱ्यांच्या लक्षात येतो की याला नक्कीच थोडासा अभ्यास चित्राबद्दल आहे. आता हे जी काही चित्र मी काढत आहे यामध्ये जास्त डिटेल दाखवता येणार नाहीत, कारण की हा पहिला प्रयत्न आहे आणि शिवाय एकच मातीच वापरत आहोत आपण. त्यामुळं कदाचित एवढे इफेक्ट आपल्याला दाखवता येणार नाहीत. चेहऱ्यावरील एक्सप्रेशन्स बघा, कानाच्या वरचे काळे केस मातीचा थोडासा डार्क शेड बनवून, म्हणजे मातीचं प्रमाण जास्त घेऊन दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यानंतर नेहमी काहीतरी वेगळं करण्याचे विचार डोक्यात येत असतात, पण काय वेगळं करावं हे वेळेवर सुचत नाही. योगायोगाने आज ओली माती मिळाली. तर लहान होतो तेव्हा मातीपासून बैल पोळ्याच्या सणाला, खेळणी, बाहुल्या, फळे अशा पद्धतीनं वस्तू बनवलेल्या आहेत यापूर्वी, पण चित्र काढण्याचा हा अनुभव पहिलाच. त्यामुळं ते काही व्हिडिओ दर्शक लोक आहेत त्या लोकांनी लक्षपूर्वक हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा, ज्यांना ड्रॉइंगमध्ये आवड आहे. बघा, आपण आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितलात आणि व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळचे तुम्ही बघत असताना वेळ दिला, त्यामुळे सगळ्यांचे धन्यवाद. आता आपलं पोर्ट्रेट जवळपास माझ्या मते मातीमध्ये इफेक्ट याच्यापेक्षा जास्त देता येणार नाही, किंवा देता आला तरी पण माझा पहिला प्रयत्न असल्यामुळे कदाचित त्याच्यापेक्षा जास्त मला काम जमणार नाही. थोडंसं डार्क इफेक्ट देण्याचा प्रयत्न करतो, ज्या साईडनी डार्क शॅडो आहे किंवा गडद छटा आहेत त्या साईडनी. आणि मित्रांनो, व्हिडिओ
सदैव बघत जा. तुम्हाला यापेक्षाही नाविन्यपूर्ण व्हिडिओ दाखवण्यात येतील, नाविन्यपूर्ण कलाकृती बनवण्यात येतील आणि तुमचं मनोरंजन केलं जाईल, तुमचं थोडंसं ज्ञान वाढवण्यात येईल. आणि बघत असताना हा व्हिडिओ शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा.